जज साहब गीता पे हाथ रख के मैं कसम खाता हूँ, जो भी कहूँगा सच कहूँगा, सच के सिवा कुछ नहीं बोलायचं नाही. मला खोटा नाही बोलताय. कॉपी करायची नाही. ती बॅग सूट होती मला, ही बॅग नाही सूट होत रेड कलरची. या शर्टवर देऊ काही नाही नको, ती लय जड आहे बाबा. तुमच्या व्हिडिओ मध्ये मला पण घ्या ना सागर. येत आहे ना तुमच्या व्हिडिओ मला पण घ्या. माझ्यापेक्षा तुमचे सबस्क्रायबर चांगले आहेत. 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत तुमचे. भावांनो मला पण जरा फेमस करा रे. सागर शेठ एकदम मोठे सेलिब्रिटी आहेत, त्यांचा खूप मोठा यूट्यूब चॅनल आहे, खूप लोक त्यांना लाईक करतात. तर म्हटलं तुमच्या ब्लॉगमध्ये मला पण घ्या नाही का, मला पण थोडं फेमस करा. नाही कॉपी नाही करायची. हा मी कॉपी नाही करते भावना, जे कराय ना तेच सांगतोय. नमस्कार मंडळी, मी मयूर हुशारे स्वागत करतोय तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो फायनली खूप दिवसांच्या नंतर आज पुन्हा एकदा पडलोय मी पिंजऱ्यातनं बाहेर. म्हणजेच काय, आज आलो एका नवीन ठिकाणी फिरायला आणि तुम्हाला दाखवायला की आज मी कुठं आलोय. भावांनो मी जास्त सांगणार नाही आत्ताच कुठं आलोय, पण एक छोटीशी हिंट देतो तुम्हाला. मी आलोय मित्रांनो आज बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामधल्या एका खूप सुंदर अशा पर्यटन क्षेत्राला आपण आज भेट देणार आहोत. त्या ठिकाणी असणारा खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सोबत असले काय करूया, येडे चाळे करूया आपण आता. अच्छा असं म्हणताय. तर भावांनो आता इथनं निघालोय आपण, गाडी उचलतो, परत पुढे जातो, मेन पॉईंटवर जातो. आता मेन पॉईंटवरती गेल्याच्या नंतर मग तुमच्यासोबत भेटतो. इथं आहे ना मित्रांनो, मी खाली चालतोय ना, मशरूम बोलत बरेचसे मित्र पण आलेत या ठिकाणी भेट फिरायला. हे पा दिसतात आहेत का, खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात. तर यांना बोलायचं आहे बहुतेक लाईव्हमध्ये आपले व्लॉगमध्ये यायचं आहे. हे पा चलो मी अहिल्यानगर. भाऊ कुठं आलेत तुम्ही? अरे वा पुणेकर, सोलापूर, बरेचसे मित्र भेटलेत. पहिल्यांदाच आले का इकडं? बर. पाणी ऐक गेलं तिथं खाली जाऊन आले तुम्ही? नाही, पहिला हीच पॉईंट घेतला. अच्छा, कुठून आले तुम्ही? तुमची ब्लॉग बनत आहे का? ब्लॉग तुमची घ्या करा सबस्क्राईब. मयूर हुशारे ब्लॉग. इंस्टा नाही, यूट्यूब आहे का? छोटे मोटे प्लेटफॉर्म पे काम नहीं करते भाई, अपन बड़े बड़े प्लेटफॉर्म पे काम करते हैं. हाँ बिग शॉट. सोलापुरी आणि पुणेकरी मित्र भेटलेत आपल्याला या ठिकाणी आणि भावांनी चॅनल पण सबस्क्राईब केले. आता बघू ते पण आमच्या सोबतच चाललेत त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण चाललोय. मी सांगणार नाही आत्ताच, त्यामुळे एंडपर्यंत कंटिन्यू राहा. चला भावांनो, हां बाय. तर मला आहे ना, तुम्हाला इथं ते हे होतं काय म्हणतात ते, छत्री काय म्हणतात तो त्याला, छत्री नाही ते कुत्रा मुतल्यावर येतं ते काय म्हणतात त्याला, काही नका. मशरूम इथं कुठंतरी आलेलं आहे, ते दाखवायचं होतं मला. चालतंय चला, 2 सबस्क्रायबर वाढलेत भावांनो आपले बरं का इथं लगेच. विषय आहे का? आपल्याला खतरनाक विषय. तर फायनली भावांनो कमानीपाशी पोहोचलो मी. तुम्ही माझ्यासमोर बघू शकतात ईश्वर मंदिराची कमानी. आणि इथनंच आपल्याला आज जायचं आहे. हा जो रोड आहे ना, हा आता आम्ही कोणतं गाव होतं ते, जामखेडवरून आम्ही असं इकडनं आलो आणि आता या रोडला कमानी या ठिकाणावर आता आज जायचं आहे. आज गेल्याच्या नंतर मला वाटतं काही 2-3 किलोमीटरच्या अंतरावरतीच ते मंदिर आहे. चला मित्रांनो, जास्त उशीर न करता जाऊयात आत. तर फायनली भावांनी मी पोहोचलेलो आहे, गाडी पार्क केली आणि आता निघूयात लगेच समोर, म्हणजेच खाली धबधब्याच्या दिशेने आणि मंदिराच्या दिशेने. गर्दी भयंकर आहे प्रचंड, तुम्हाला मी दाखवतो. हे पहा जबरदस्त गर्दी. हे पहा आज खूप सारे पर्यटक या ठिकाणी आज भेट द्यायला आलेले आहेत रविवार असल्या कारणाने. तर आता बघा ना, आता नेमकं श्रावण महिन्याचे पण दिवस आहेत आणि खूप सारे पर्यटक या श्रावण महिन्यामध्ये अशा ठिकाणी येत असतात ज्या ठिकाणी मंदिर वगैरे असतात. तर हे या बीड जिल्ह्यातलं खूप मोठं आणि खूप प्रसिद्ध असं आणि खूप सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि मंदिर पण आहे प्रभू श्रीरामांचं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे पावन चरणांनी ही जी जागा आहे ही पवित्र झालेली आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं खाली मंदिर पण आहे. खोल दरीमध्ये उतरायचं आपल्याला. तर चला मी दाखवतो, व्हिडिओवरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. भावांनो आधी धबधब्याला पाणी आहे का ते बघूत आपण. जाऊन इकडनं बघतो मी, दिसतंय का धबधब्याला पाणी आहे का नाही. इकडनं पहिले बघूत, नंतर ना आपण खाली जाऊत. ओके, वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना भावांनो, पूर्ण ढग आलेले आहेत, पावसासारखंच वातावरण झालेलं आहे. पण
पाऊस मात्र पडत नाही, तेवढं एक नशीब चांगलं आहे आपलं. ओ हो हो हो, क्या बात आहे. वरती उभा राहायसाठी खूप भारी एक जागा आहे राव. तिकडनं जाऊन बघूयात आपण कसं दिसतंय इथलं सीन. बापरे बाप, काय दरी रे खोरी. तर तुम्हाला मोबाईलमध्ये कसं दिसतं माहीत नाही मला. हां ते पण समोर पाणी दिसलं का तिथे समोर, तिथं समोर पाणी पडतंय धबधब्यातनं. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बाबा हो, इथनं समोर आहे ना धबधब्याचं पाणी तुम्हाला दिसत असेल. थांबा झूम करून दाखवतो मी थोडंसं. हे बा, दिसला का धबधबा? हो हो हो, हा एक धबधबा इथं. आणि सागर भाऊ म्हणतात दुसरा अजून एक कोणता तरी धबधबा आहे. आणि खाली मंदिर आहे भावना. हे पहा इथनं दिसतं पहा. खाली गेला का असं मंदिरापाशी जात आहे आणि इथं समोर मोठा धबधबा इथून दिसतो. अच्छा, इकडं खाली मोठा धबधबा आहे खाली मोठा का? धबधबा. आणि मग हा जो दिसतोय हा कोणता आहे? तो छोटा आहे. अच्छा, इकडं मेन आहे, इकडं सगळं पाणी वगैरे खाली तिकडे बरं. जाता येतं ना असं तिकडे फिरून. हा फिरून टिकून जातं ते लांबून. की इथूनच जायला जमतं ना, हाच रोड आहे ना. आपण काय करू आधी फिरून येऊ मस्त. मग उतरायचं कुठनं खाली? इथनं इकडनं जायचं ना. तर चला भावना आता खाली जाऊयात लगेच. खालचा सीन दाखवतो तुम्हाला मी. मंदिर परिसर, धबधबा, पाणी. जमलं तर आपण आज पाणी पण खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. तर पहिल्यांदाच आलो आहे आज मी. भावना तुम्ही याआधी या ठिकाणी आलेले आहेत का कोणी? मला जरा सांगा बरं कमेंट करून. आणि रस्ता खतरनाक आहे. आपण इथं एकदम म्हणतात ना ते स्लिपरी रोड, एकदम उबड खाबड. त्यामुळे चालताना एकदम सांभाळूनच चालवावं लागतंय. भावानो, नाश्त्याचा जुगाड झाला आपल्या नाश्त्याचा जुगाड झालेला आहे इथं. हे पहा, एकच नंबर विषय चालू आहे. फेवरेट विषय नाही. जमलं होय. जागा कुठल्या मित्रांनो तुम्ही? लातूर. ते लांबून आलं. अजून सुरूच आहे का मॅगी? सेकंड राऊंड चालू आहे आता. मयूर भाऊ, तुम्हाला मी हेच म्हणत असतो की नाही आपल्याला असा विषय करायचा आहे. करू आपण लवकरच असा विषय करू. सागर भाऊंच्या चॅनलवरती असेच विषय असतात भावांनो, सगळे खाण्यापिण्याचे. तर भाऊंच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा. आणि इथून कसा सीन बघायला भेटतो ते बघूयात आपण. ओ हो हो हो, क्या बात आहे भाई, क्या बात आहे. हे बाप रे बाप, डोळे फिरतात रे. हे जे खाली जे दिसतं ना भावांनो, हे मंदिर आहे मेन. जे मी तुम्हाला सांगतोय ना सावताड्याचं मंदिर, ते हे सावताड्याचं मंदिर आहे. आणि आज याच ठिकाणी आपण आलो आहे भावांनो भेट द्यायला. मी आज पहिल्यांदा या ठिकाणी आलो आहे. सागर भाऊ पहिले आले होते, पण आज मी पहिल्यांदा आलो आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो ना एक मोठा धबधबा आहे. तर ह्या पहा, तिथं एक समोर आहे. आणि इकडे कोणता तरी मोठा धबधबा आहे असं बरेचसे लोक सांगतात. तर जाऊन बघूयात आपण ते पण. धबधब्याचा आवाज येतोय का भावांनो तुम्हाला? हे पहा, दिसला का धबधबा? पाणी. रस्ता खतरनाक आहे भावांनो. रस्ता उतरताना एकदम सांभाळून उतरावं लागतं इकडनं. अरे बाप रे बाप, काय सीन रे इथं. हे पहा तुम्हाला दाखवतो मी आता. हो 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 हो. अँड चेक दिस आउट भावांनो. हे बघा जरा, दिसला का इथं लोक. आणि काही लोक पाण्यामध्ये पोहतात पण इथं या कुंडामध्ये. हे पहा, आणि इथं ज्या ठिकाणी मी उभा आहे ना, इथंच हे धबधबा आहे पहा. हे पहा, इथलं पाणी वाहत आहे. मी तुम्हाला इकडनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हो 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 हो, एकच नंबर विषय. हा ना, पाण्याला मला स्पर्श करायचा इथलं. तर मी आता खाली उतरणार आहे. सागर भाऊ म्हणते जरा पाणी बघा तर ते गार का करणं. जाऊन बघतो मी. मागं जाऊन तिकडं. काय जातं खाली लय हा संपूर्ण इथून या ठिकाणावरनं खाली पाणी पडतं धबधब्यातनं. आणि हा सीन बघा भावना सगळ्या पहा. दिसला का कसा धिंगाणा आहे? हे इकडनं पाणी येतं सगळं. जे सावताळ्याचा धबधबा नाही इकडनं पाणी येतं. आणि हे जे पाणी दिसतंय का खाली पडताना, इथं खाली धबधबा आहे, इथं खाली कुंड आहे पहा. मी थोडं पुढं जातोय का काही लोक पावतात आहेत पहा खाली. थांबा तुम्हाला दाखवतो मी. पहा दिसले का काही लोक पावतात आहेत खाली.
हे पा बघा ते आपल्याला हाय करतात ते हाय. तिकडे समोर एक धबधबा आहे भावना, तो जो दिसतोय ना तो एक धबधबा आहे तिथं. हे बघा ना, हा माणूस कसा कडाला थांबला एकदम आणि इथनं डायरेक्ट काय सीन आहे बघा. हा दिसतोय का, एवढी रिस्क घ्यायला नाही पाहिजे राव भावना. मला असं वाटतं तो माणूस आहे ना एकदम कडेला थांबलेला, एकदम कडेला. जर हवा आली तर जर ढकलला गेला ना नीट खाली जाईन तो. पा फोटो काढायच्या नादात लोक किती रिस्क घेतात बघा. आता आपल्याला आहे ना भावना, हे पा आपल्याला खाली मंदिरात जायचं इथं, तर आपल्याला उतरायला हे पा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा हे पा इथनं आपल्याला खाली उतरायचं. हे जे लोक दिसतात आहेत ना तुम्हाला इकडनं ह्या उतरायला खाली पायऱ्या आहेत आणि असं उतरून आपल्याला या ठिकाणी या मंदिराला दर्शनासाठी जायचं आहे. तर भावांनो आता काय झाले माहिती का, खूप लांब चालत आलो आहे, उबड खाबड रस्ता, तर गोळ्या पूर्ण संपल्यात जात जसं काय. तर आता म्हणलं थोडंसं थांबव, पाणी प्यावं, थोडं रिलॅक्स करा, मग आपण परत थोडंसं पुढं जायचं आहे. तर मी थोडंसं पाणी पितो आणि थोडं रिलॅक्स करून मग पुढे जातो. हो आता सगळ्यात जास्त मयूरभाऊ दमलेत, माझ्यापेक्षा जास्त मयूरभाऊ दमलेत. आणि अजून जायचं आहे पुढं त्या साईडला तिकडून आपल्याला तो हा वॉटरफॉल बघायचा आहे. तर हा रस्ता आहे कम्प्लीट 500 मीटर आपल्याला ह्या रस्त्याने खाली जायचं आहे, म्हणजे अर्धा किलोमीटर खाली. आणि अर्धा किलोमीटर खाली गेल्यानंतर हे मंदिर आहे आपलं प्रभू श्रीरामाचं. आणि तिथून परत खालून पायी इकडून या रस्त्याने पायी येऊन या वॉटरफॉलकडे यायचं आहे. म्हणजे तो आपण अजून बघितला पण नाही तो वॉटरफॉल बघितला आहे. हा वॉटरफॉल बघायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला इकडे जायचं आहे. वरतून तो वॉटरफॉल कसा दिसतो ते पाहायचं आहे. भावानो या ठिकाणी येणाऱ्या काही पर्यटकांचा तुम्हाला आगाऊपणा दाखवतो मी आता. थांबा जरा एक मिनिट. हे पहा इथं आहे ना, हे धबधब्याचं पाणी इथनं खाली पडतंय आणि हे पोरं किती एक कडेला बसलेत बघा ना. जर अचानक जर नदीला पाणी आलं तर हे पोरं नीट इकडनं असे खाली जातील. हे पहा हे पाणी बघा कसं खाली पडतं इकडनं, दिसलं का. एकच नंबर वातावरण आहे भाऊ, एकच नंबर. गाबा विषय लागणार आहे, जायचं का म्हणजे खालून जाऊ. अरे भाई साहब ओके, लय भारी, एकच नंबर. तिकडनं जायचं ताण मिटला आपला, इकडनंच उतरू आपण खाली. तर भावांनो एकदम स्वर्गात आल्यासारखा अनुभव येतोय, एकच नंबर. आणि नशीब चांगलं आपलं, नशीब चांगलं. वरती काय वर जायचं का, चला आपण कोणाला ते माणसांना विचारू काय विचारायचं. खाली जायला आहे ना हे रस्ता आहे की हो काय हो. जर पडलेला असेल तर परत बघू. वरती चढत यावं लागेल. उतरून बघू असं राहू, इथून उतरायला जागा शेठ विचारून घ्या. चला जाऊ दे आपण तिथं वरती विचारून घेऊत. लय भारी वाटते. पण भावांनो इथं जर कधी धुकं जर कधी आलं ना, अहो काय करतात त्या लोणावळ्याला आणि खंडाळ्याला. एकच नंबर सीन आहे इथला. की सागर शेठ कसा वाटला हा पॉईंट. एकदम जबरदस्त. जर आपण ते पॅराशूट आणले असते तर इथून डायरेक्ट गेलो असतो मंदिरापाशी आणि ओपन केलं असतं. जाऊ देतात, पबजी खेळत नाही आपण सध्या. सागर शेठचा जो म्हणतात ना पॅराशूट विसरून आले पबजीवाला, मी पण विसरून आलो नाही तर खरोखर इकडनं उड्या टाकल्या असत्या मस्तपैकी नाही का, पॅराग्लायडिंग केली असती. कणीस भावना इथं कणीस एक नंबर भेटतात बरं का. कणीस आणि एक भेळ आणि एक काकड्या वगैरे पण आहे तिथं. तर आता आपण खाली चाललो भावना पा, इकडनं आपण असं खाली उतरतोय. सागर थोडं पुढं आले होते. ओके बजरंगबलीचं मंदिर होतं, दर्शन. हे भावना आता इकडनं आपल्याला उतरायचं आणि एकदम डेंजर जागेवर एकदम खतरनाक उतर है इकडनं. उतरने में तो बहुत मज़ा आ रहा है, लेकिन जब ऊपर चढ़ेंगे ना बुरी तरह से फटने वाली है, ऐसे लग रहा है मुझे. अरे भाई साहब ब्रेक लगाओ. मैं भागते ही निकल चुका यार. बहुत ही एक बार पिकअप पकड़ लिया तो ब्रेक ही नहीं लग रहा है अपनी गाड़ी में. ओके गाइस भाइयों, आज के व्लॉग में तो बहुत ख़तरनाक मेहनत करी है मैंने, तो एक सब्सक्राइब तो बनता है यार. यहाँ पे कुछ तो है यार, अपन ना थोड़ा इनसे इन्फॉर्मेशन लेंगे ये चीज़ क्या है. मुझे लगता है भाइयों ये जो बचपन में हम लोग खाते थे ना, कंदमूल शायद है ना, कंदमूल है ना. ओके ये जो चीज़ है ना भाइयों, जब प्रभु श्री राम जब वनवास में थे ना, तो प्रभु श्री राम यहाँ पे कुछ दिनों के लिए रुके थे है ना. तो उनके पावन पद चिन्ह से ये जो ज़मीन है, ये जो जगह है वो पावन हो चुकी है ना. और बोलते हैं कि जब प्रभु श्री राम जब वनवास में थे तो वो कंदमूल और ऐसी जो पेड़ों से और
जो फल वगैरह जो मिलते हैं पेड़ों से और ज़मीन के अंदर जो कंदमूल वगैरह होते हैं यही खाकर उन्होंने अपने दिन निकाले थे प्रभु श्री राम ने। तो वो वाली चीज़ यहाँ पे आपको देखने में और खाने में मिल जाएगी, ठीक है ना। वैसे अगर यहाँ पे आते हो तो छोटी छोटी यहाँ से शॉप भी आपको देखने को मिल जाएगी जहाँ पे कुछ नमकीन वाली चीज़ें भी है जैसे। ओके गाइस, फाइनली भाई नीचे उतर चुका हूँ मैं और यहाँ से शुरुआत होती है वापस से। अगर आपको भगवान के लिए कुछ प्रसाद वगैरह कुछ लेना है तो यहाँ से परचेस कर सकते हो तुम। ये देखो भाइयों, जो मैंने ऊपर से आपको दिखा था ना, वो जो वाटरफॉल जो आ रहा था वहाँ से, उसका जो पानी है वो यहाँ से बहकर इधर की ओर जा रहा है। थक चुका हूँ बहुत बुरी तरह, खतरनाक तरीके से थक चुका हूँ मैं अभी, क्या बताऊँ भैया। सुबह से बाइक राइड करते हुए इतनी दूर आया मैं और उसके बाद बहुत सारा ट्रैकिंग किया। जैसे मैंने यहाँ से स्टार्ट किया था, ये जो आप देख रहे हो यहाँ से स्टार्ट किया था मैंने, ऐसे चलते 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 इधर से ऐसे। मैंने आपको वो वाला ये जो पीछे वाला जो झरना है ना, मैंने आपको वहाँ से दिखाया था, वो जो पॉइंट दिख रहा हो ना वहाँ से दिखाया था मैंने, है ना। तो ऐसा ये मंदिर है जहाँ पे आज मैं दर्शन करने के लिए और यहाँ का जो नज़ारा है देखने के लिए आया था। तो अभी हमें बैग और शूज़ यहाँ पे उतारने होंगे। कुठं तर भावांनो, आता हिंदी बोलू का मराठी बोलू तुम्हीच सांगा मला। पहिल्यापासून मराठीच बोलत आले मी आत्तापर्यंत खाली उतरताना पूर्ण हिंदी बोललो है और वो भी बहुत उम्दा बढ़िया क्वालिटी वाली है। रुको भाइयों, लेंस ख़राब हो चुके हैं मेरे फ़ोन के। ऐसा है यहाँ का नज़ारा और यहाँ का मंदिर। तो अभी अपने को चप्पल वगैरह उतारना पड़ेगा और यहाँ से ऐसे ही बिना चप्पल के जाना पड़ेगा। तो चलो ठीक है, यहाँ पे अपने शूज़ उतार देते हैं भाई। प्रभु श्री रामचंद्र की जय, जय श्री राम। तो ऊपर की ओर जाते हैं और आपको यहाँ का मंदिर का नज़ारा दिखाते हैं। प्रभु राम का बहुत ही पुराना मंदिर है। तो अभी मैं आपको वो दिखाता हूँ। ऊपर जाने में बहुत फट रही है भाई, जब ऊपर चढ़ने वाले हैं ना हम, बहुत ज़्यादा खतरनाक वाली फटने वाली, क्योंकि बहुत सालों से मेरा चल रहा था कि यहाँ पे आना है, दर्शन लेना है, आना है, दर्शन लेना है। लेकिन आज उस बात को मैंने पूरी तरीके से पूरा कर दिया है। तो दर्शन कसं घ्यायचं आता, लय दमलोय मी। इथं छोटं मंदिर आहे, पहिले इकडे दर्शन घ्यायचं का पहिले मेन मंदिरात दर्शन घ्यायचं? बाहेर इकडे सांगते हे मेन मंदिर आहे। तर भावांनो, हा मुख्य मंदिराचा गाभारा आहे आणि गाभाऱ्याच्या समोरच हे नंदी महाराज विराजमान आहेत। तर आधी दर्शन घेऊयात आपण आणि मग जय श्रीराम, जय श्रीराम। अच्छा, तो आता आत आलो आम्ही। हे प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी दर्शन घेतो आणि मग बाहेर गेल्याच्या नंतर बोलतो तुमच्यासोबत। जय श्रीराम। प्रभु श्री रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय बजरंगबली, जय श्रीराम। तो प्रसाद पण भेटलाय। हां, एक प्रदक्षिणा मारू। इथलं लोकेशन बघा भावानं, माझं थोबाड बघण्यापेक्षा आहे ना इथलं लोकेशन बघा, एक नंबर लोकेशन आहे। तिथनं आत्ता खाली उतरलो आहे मी, दिसतंय का ते? तिथनं खाली उतरलो आहे आणि हा संपूर्ण असा परिसर आहे भावना इथला। थांबा मी एकदा पूर्ण 360 व्ह्यू दाखवतो तुम्हाला। हे पहा, हे पहा, असा व्ह्यू आहे या ठिकाणचा, या मंदिराचा। असं हे मंदिर आहे या ठिकाणी, एकदम सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर आहे हा। आपण त्यांना पण दर्शन घेऊयात, त्यांचं पण दर्शन घेऊयात। ओके, इकडं बॅक साईडला एक घोडा पण दिसतोय, देवाचा घोडा आहे इथं आणि हे मंदिराचा कळस। तर फायनली दर्शन घेऊन तर मी बाहेर पडलो आहे। आता थोडंसं पाण्यामध्ये खेळूयात आपण तिकडं खाली। आहे ना इकडून रस्ता वर राहिला। अरे मग आपण इकडनंच उतरलो असतो भावांनो। वाट बघा ना कसली भारी आहे इकडची। थांबा तुम्हाला दाखवतो मी, कसला भारी सीन आहे बघा ना हा। इकडनं किती भारी वाटलं असतं आपल्याला खाली यायला, पण लोकांना हा मार्ग माहितीच नाही आहे। आणि इकडनं इथनं एक धबधबा पण आहे। ज्यावेळेस पाणी होतं ना भावांनो, इथून सुद्धा एक धबधबा खूप सुंदर पाणी वाहतं आहे पहा। हा ॲक्च्युली एक वडा आहे आणि या वड्यातनंच पाणी वाहतं। आम्ही तिकडनंच खरं तर येणार होतो, पण ते वर्षात काही लोकांना विचारलं ना, तर ते म्हणले की ते बंद आहे बोले। तर दर्शन तर झालं आहे भावना, आता बुटं घालतो आणि लगेच पाण्याकडे जातो। नाउ इट्स टाइम टू विजिट द वाटरफॉल। ओके, यहाँ पे बहुत ही बढ़िया वाटरफॉल है। तो
अभी दर्शन लेके वहाँ पे जाना है और वाटरफॉल के अंदर थोड़ा सा पानी वानी एंजॉय करेंगे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथं मंदिराचा थोडासा नाही का डेव्हलपमेंट पण चालू आहे. हे पहा इकडं वॉशरूम्स वगैरे तयार करतात ते, इकडं उठाय वाटायसाठी रूम पण तयार करतात ते. बरंचसं डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत तिथं है ना. या से अगर सॉरी इथनं जर तुम्ही बघितलं ना तो धबधबा पण दिसतोय. हे पहा हे आता ते रूम वगैरे पण बनवायचं काम चालूच आहे. अरे वा, इथं वडेपाव पाणीपुरी पण आहे भावांनो. अरे मासे, हो अरे रंगीत मासे ह्याच्यामध्ये तर सागर शेठ. रंगीत मासे रंगीत. हे पहा हे पहा हे पहा रंगीत मासे आहेत. हे पहा रंगीत मासे. थांबा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. अगो ते लाल सर दिसले का? हे पहा हे पहा हे पहा हे पहा अहो हे पाण्यात रंगीत मासे दिसले का? थोडंसं हे होतंय, थोडं जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आईच्या गावात लय दमलो रे भावनो. है पा. बाकी भैया कैसा लग रहा है आज का ये मेरा वीडियो आपको ज़रा बताओ मुझे कमेंट में. कमेंट करो यार, आप कमेंट नहीं करते यार बिल्कुल भी. जल्दी कमेंट करो, बताओ आज का ये व्हिडिओ कैसा लग रहा है आपको. हे पा पूर्ण पाणी इकडनं आणि ही अशी पाऊल वाटे धबधब्याकडे जायला. आपण धबधब्याकडे चाललो आता. मोर आला का काय? कुठं मोर आला? मोर. ओहो ओहो ओहो. रस्ता बघा रे भावांनो, धबधब्याकडे जायचा रस्ता एकदम खतरनाक आहे. पूर्ण पाणीच पाणी आहे आणि काही ठिकाणी शेवाळ पण आहे आणि चिखल पण आहे. लोक अशी वाट काढत येतात. ते पहा खरोखर त्या मॅन वर्सेस वाईल्डवाल्याची फिलिंग येते मलाच. ओके भाई साहेब घसरलो होतो आत्ता. याच्यासाठी नेहमी ना ट्रेकिंग करताना पायामध्ये बुटं असणं गरजेचं असतं भावांनो, आहे की नाही. ओ हो 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 हो. वॉट अ लोकेशन, वॉट अ लवली लोकेशन यार. गाइस ज़रा ये चेक करो अपना ज़रा, ये देखो. असं एकदम निसर्गाच्या खुशीत आल्यासारखं वाटतं आज. पण खूप रिस्की बरं का इथं, कारण चालताना एखादा जर दगड हल्ला ना तर आपलं बांधकामच करून टाकीन ते. बॅलन्स करत चालावं लागतं इथं. दगड धोंडे बघा हे पहा, एकदम गोल अंड्यासारखा दगड येऊ. चेक दिस आउट. ये देखो बैग गिर गई भाई अपनी. क्या करूं? ओके थैंक यू बॉय. ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये भाई इधर क्या कर रहे हैं. आता हे भाऊ आहेत ना मस्त सूर मारणार आहेत असं वाटतंय मला. हे पा हे पा हे पा हे पा. सूर मारा सूर. डन मारा या एक नंबर. युट्यूबला आता युट्यूबला ब्लॉक केला तुमचा. हे दादांनी खास आपल्याला सूर मारून दाखवली या पाण्यामध्ये. या धबधब्यातनं मस्त पाणी पडतंय खाली आणि इथं हे कुंड तयार झालेले आहे. आणि दादांनी आपल्याला एकदम भारी उडी मारून दाखवली पाण्यात आणि तिकडनं इकडे डायरेक्ट पोहत आलेत ते. खरंच त्यांच्या स्टॅमिनाचा आणि दमचा म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे. एकच नंबर. म्हणा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा भाऊच्या चॅनलला. आहा क्या बात. एक नंबर मध्ये. कुठं आलेत दादा तुम्ही? अरे बापरे लयच लांब आले. हो मस्त. हा हॉटेल तिरंगा. ओहो ओहो क्या बात है, क्या बात है भाई, क्या बात है. मला संपूर्ण आचा परिसर आहे आणि इथे खूप सारे लोक आलेले भावना फिरायला. हे पहा महिला मंडळ पण आहे
पुरुष मंडळ पण आहे. आणि हे मित्र तुम्ही कुठून आलेत? बार्शीवरनं. धाराशिव. बढिया बढिया. बार्शीवाल्यांना सांगा ना लाईक करा म्हणा मग. लाईक करा, Video शेअर बघा. करा, सबस्क्राईब करा. आपल्या भाऊचं युट्यूबला चॅनल आहे. ओके. तो अभि आता इकडनं आम्ही परत चाललोय दुसरीकडच्या धबधब्याकडं. मॅन वर्सेस वर्ल्डवाली सेम फिलिंग येते आज मला. सेम जसं तेव्हा मॅन वर्सेस वर्ल्डमधला बेअर ग्रिल नाही का फिरतो जंगलामध्ये, सेम तसंच फिलिंग येते आज. सोबत माझे मित्र आहे आणि मित्र आणि मी दोघंजण चाललेलो आहे आज इकडं. तर आता पायात अजिबात जीव नाही राहिला यार, काही म्हणा तुम्ही, अजिबात जीव नाही राहिला. पायात सोडा, अंगातच जीव नाही राहिला आता अजिबात. लय दमलो मी. दमानी. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. किती मेहनत घ्यावी लागते बघितलं ना भावना. एक ब्लॉग शूट करायसाठी किती मेहनत घ्यावी लागते तुम्ही आज बघितलंच असेल, आहे का नाही. थोडं बसावं लागणार आहे मला परत. ओके. नाही पाण्याची गरज आहे आता मला. पाणी संपलं आहे. बाटलीतनं जवळपास 2.5 लिटर पाणी आणलं होतं मी. 2.5 लिटर पाणी संपलं आपलं. तर आता तिकडचा एक धबधबा आहे पण तिकडं जायला अंगात एनर्जीच नाही राहिली आता माझ्या. बघू नेक्स्ट टाईम येऊ तिकडच्या धबधब्याकडे जाऊ. आता ज्या वेळेस प्रभू श्रीराम त्यांच्या वनवास काळामध्ये असं म्हणजे बाहेर नाही का वनवासात फिरत होते, तर त्यावेळेस या ठिकाणी प्रभू श्रीराम काही दिवस राहिले होते. आणि इथले जे तुम्ही आत्ता धबधबा दाखवला ना मी, त्या धबधब्याची माहिती अशी भावनो की सीतामातेला ताण लागली होती आणि ती ताण लागली असताना प्रभू श्रीरामांना सीतामातेने सांगितलं की मातेला ताण लागली आहे. तर प्रभू श्रीरामांनी एक बाण मारला आणि त्या बाणातनं त्या तिथल्या कुंडाची निर्मिती झाली आहे ना. आता जिथं तो धबधबा वाहतोय ना त्या कुंडाची निर्मिती प्रभू श्रीरामांनी बाण मारून केलेली अशी प्रख्यात आहे. हे बघा इथं मासे पण दिसतात तिथं खाली. हा होता भावना या ठिकाणचा परिसर. तिकडं पण एक धबधबा आहे पण आता संपली आपली कॅपॅसिटी. तर आय होप भावना तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा आवडला असेल ना भावना तर आजच्या या ब्लॉगला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे काय आहे मी अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओज बनवत असतो ना त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटत राहील. तर अजून एक ब्लॉगर आपल्याला या ठिकाणी दिसतात तिथं. चालते, हरकत नाही मॅडम. आपल्याला अजून एक ब्लॉगर मॅडम दिसलेले आहेत, त्या पण या ठिकाणी आलेले आहेत ब्लॉग करायला. तर या ताईंचं पण चॅनल होतं, त्या पण ब्लॉगरच आहेत आणि ब्लॉग बनवतात आहेत. तर चला सागर शेठ, गोळ्या भयंकर संपलेले मित्रांनो. मला पहिले पाण्याची गरज येते पण थंड पाण्याची आहे ना, आणि मला वाटत नाही या ठिकाणी आपल्याला थंड पाणी भेटेल म्हणून. तर आता वरती जाऊयात, बघूयात कुठं थंड पाणी भेटतं का. आता मात्र खरी आपली परीक्षा आहे बरं का भावांनो. इथून आपली खरी परीक्षा चालू होती, कारण इथून पायऱ्या परत वरती जायला चालू होतात. आणि पायऱ्या भावांनो आता अशा खतरनाक आहेत ना, तुम्हाला वरती जाताना कळेल. उतरताना तुम्हाला नसेल कळालं पण वरती जाताना तुम्हाला कळलं जे पायऱ्या कशा आहेत त्या. हे पहा आता या तरी पायऱ्या नॉर्मल आहेत बरं का, पण वरच्या पायऱ्या एकदम डायरेक्ट स्टेप बघा त्या कशा मोठ्या स्टेप आहेत, एकदम मोठ्या स्टेप आहेत त्या. आणि इथली गर्दी आता जसं जसं अंधार पडतो ना तशी गर्दी कमी होत चाललेली आहे. तर हे पहा असा हा परिसर आहे संपूर्ण. 2000 years later. काय झालं मयूर भाऊ? गोळ्या संपल्या तुमची अक्षय माय बेकार झालं. भावांनो, तुम्ही बघत असता खाली उतरताना 2 मिनिटात खाली उतरलो, पण इथून वरती चढताना ना भावनो अक्षरशः इथं बसा. संपूर्ण गोळ्या संपल्या. मी बसतो भावनो आता इथं त्या भावात आणि माराच्या भावात. मजा आली पण भावनो, पैसा वसूल. आय होप तुम्हाला पण हा जो आमचा आजचा ब्लॉग आहे तो आवडला असेलच. त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही नक्की करतालच, त्याची पूर्ण गॅरंटी. चला भावनो वरती जातो, पहिले काहीतरी पितो खातो गार, त्याशिवाय मजा नाही येणार आता, कारण संपूर्ण गोळ्या संपल्या. चलो भैया. अरे क्या चलो यार, पूरी गोलियाँ खत्म हुई पड़ी है और तुम बोल रहे हो चलो भैया. कैसे चले? कोई तो उठा के ले चलो अभी मेरे को ऊपर. अरे भाई साहब, ओ साहब, अरे काय का 50 फुट यार, हालत खराब हो चुकी आहे मेरी. सगळं सामसून झालं आता जवळपास खाली. हे काय आलतो तेव्हा फुल गर्दी आणि फुल ओरडाओरडी होती, शांत पडले आता. हे काय आंटी जी की हालत देखो भाई साहब कैसी हो चुकी है. देखो कैसा लगा
उतरने में तो बड़ा मजा आया होगा, उतरने में आया मजा अभी यार अभी चढ़ने में उससे डबल मजा आ रहा है ना. बहुत. हाँ अय्यो आता फायनली वरती पोहोचले आणि कणीस खायसाठी थांबलोय मी इथं. सागर भाऊ म्हटलं आपण कणीस खाऊ. आपलं कणीस होते तयार तिथं. हे काय सागर भाऊ घेतात मस्तपैकी कणीस खाऊयात आणि मग गाडी उचलून लगेच परतीच्या प्रवासाकडे. आणि आता सागर भाऊ गाडी तुम्ही चालवायची हा? मी चालवणार नाही, माझ्या संपूर्ण वय संपलेले आहेत आता. आहे की नाही मामा? मामा आता आपलं कणीस भाजणार आहेत मस्तपैकी चकास. बघत कसं करतात ते. हो 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 आवाज तुले भाजी होते. बोंग 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 बोंग. कणीस बन रहा है अपना. लय भारी भावांना. अर्धा कणीस सागर बोलणं केलंय, अर्धा कणीस मी खातो. क्वालिटी एक नंबर. आणि या ठिकाणी कणीस खाण्याची जी मजा आहे ना एकच नंबर आहे. लय भारी. लाईक करा रे, सबस्क्राईब करा, शेअर करा. ऐकलं का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.